प्रदोष व्रत हे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आणि कलियुगामध्ये सुख समृद्धी मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते। हे व्रत दर महिन्याच्या दोन्ही पक्षांच्या शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशी तिथीला प्रदोष काळामध्ये म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी पाळले जाते। या दिवशी शिवपार्वतींची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात। प्रदोष व्रताचे महत्त्व: या दिवशी उपवास केल्याने भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व पापे नष्ट होतात। आरोग्याची प्राप्ती, दीर्घायुष्य आणि सौभाग्य वाढवण्यासाठी हे व्रत अत्यंत गुणकारी मानले जाते। जीवनातील समस्या, आर्थिक चणचण आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी हे व्रत उत्तम मानले जाते। या काळाचे महत्त्व: सूर्यास्तानंतरच्या काळामध्ये जेव्हा महादेव कैलास पर्वतावर नृत्य करतात तेव्हा शिवपूजा केल्याने पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते। वारानुसार प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व: सोमप्रदोष, सोमवारी येणाऱ्या त्रयोदशीला शांतता आणि सुख समृद्धीसाठी हे केले जाते। भौम म्हणजेच मंगळ प्रदोष, कर्जापासून मुक्ती आणि उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त। गुरुप्रदोष, शत्रूंचा नाश आणि सौभाग्य वृद्धीसाठी अत्यंत फलदायी। शनिप्रदोष, पुत्रप्राप्ती आणि कामामध्ये यश मिळवण्यासाठी योग्य। पूजाविधी: प्रदोष काळामध्ये संध्याकाळी शिवमंदिरामध्ये जाऊन आणि घरी भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा करावी। शिवलिंगाला गंगाजल व दुधाने अभिषेक करावा आणि बेलपत्र अर्पण करावे। या दिवशी उपवास करून दिवसभरामध्ये शिवांचे स्मरण करावे। प्रदोष व्रताची कथा: एका नगरामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता। पतीच्या निधनानंतर ती ब्राह्मणी आपल्या मुलांसह भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असे। एकदा तिला एक राजपुत्र भेटला, ज्यांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते। ब्राह्मणी त्या मुलाला घेऊन सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गेली। तिथे तिने प्रदोष व्रताचे महत्त्व ऐकले। ऋषींच्या आज्ञेनुसार तिने प्रदोष व्रत पाळण्यास सुरुवात केली। व्रताच्या प्रभावामुळे राजपुत्राला एका गंधर्व कन्येशी प्रेम झाले आणि गंधर्व राज्याच्या मदतीने त्याने शत्रूंचा पराभव करून आपले राज्य परत मिळवले। राजपुत्राने ब्राह्मण स्त्रीच्या मुलाला आपला पंतप्रधान बनवले आणि प्रदोष व्रताच्या प्रभावामुळे त्या ब्राह्मणी आणि राजपुत्राचे दुःख दूर केले आणि त्यांना सुखी जीवन प्राप्त झाले।